नमस्कार, मी शुभम चौरे. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. नांदेडचे आयुक्त IAS सुशील खोडवेकर यांनी दिली जीवे मारण्याची धमकी प्रवीण जेठेवाड. उर्वशी घाटावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने सोयी सुविधा द्याव्या, इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट. बिबट्याच्या हल्ल्यात 3 जण जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही. वरिष्ठ पुरोहित संघाकडून मारवाडी धर्मशाळेत पर्जन्यासाठी यज्ञाचे आयोजन. आता बातमीपत्र विस्ताराने. उर्वशी घाटाच्या सुविधेसाठी स्थापित केलेली नागरी समिती आता कामाला लागली आहे. भाविकांच्या मदतीसाठी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे आणि या समितीने आपल्या कामाला सुरुवात देखील केली आहे. उर्वशी घाटाच्या सुविधेसाठी स्थापित नागरी समिती आता कामाला लागली आहे. दर 12 वर्षाने गोदेकाठी कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्यातील पवित्र जलस्नान करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली असते. नांदेडलाही प्रचंड मोठा गोदाकाठ लाभला आहे. जे भाविक नाशिकला जाऊ शकत नाहीत ते नांदेडलाच गोदावरीत स्नान करून पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करतात. यातून शहराला धार्मिक कार्यासोबतच पर्यटन व्यवसायाचाही लाभ मिळू शकतो. अशा भाविकांच्या मदतीसाठी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने आपल्या कामास सुरुवातही केली आहे. विशेष म्हणजे या समितीच्या बैठका उर्वशी घाटावरच संपन्न होत असून आज आमचे प्रतिनिधी शुभम चौरे यांनी समितीचे अध्यक्ष इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट यांच्याशी उर्वशी घाटावरच संवाद साधला. सिंहस्थ कुंभपर्व 2015 निमित्त उर्वशी घाट नांदेड या ठिकाणी अनेक भाविकांची, महिला भाविकांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी स्नानासाठी आणि दर्शनासाठी गर्दी होत असते. त्यामुळे या ठिकाणी महिलांसाठी वस्त्रांतरगृहाची अत्यंत आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता हा मोठा विषय आहे. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करणे हा पण या ठिकाणचा एक अत्यंत निकडीचा प्रश्न आहे. त्यामुळे सर्व प्रशासनाला मी नम्रपणे विनंती करतो की या घाटावर स्वच्छता, महिलांसाठी वस्त्रांतरगृह व पोलीस बंदोबस्त या सर्वांचं या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून द्यावे. या ठिकाणी आम्ही भाविकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत. मनपा आयुक्त सुशील खोडवेकर यांचे आणि वादाचे जणू काही समीकरणच बनले आहे. कुठल्या न कुठल्या गोष्टीबद्दल त्यांचे नाव सतत चर्चेत असते. आता या वादाच्या मालिकेत आणखी एका वादाची भर पडली आहे. मनपा आयुक्त सुशील खोडवेकर यांचे आणि वादाचे जणू काही समीकरणच बनले आहे. कुठल्या न कुठल्या गोष्टीबद्दल त्यांचं नाव सतत चर्चेत असतं. ते नांदेडला दाखल झाल्यावर प्रथमच राहायला मिळालेल्या घरावरून वाद झाले होते. त्यानंतर एका विरुद्ध आयुक्तांनी चक्क अॅट्रॉसिटीचे शस्त्र उगारले होते. उन्हाळ्यामध्ये हातपंपांना दुरुस्त करण्यासाठी पैसे नाही असे कारण त्यांच्याकडून मिळाले. स्मार्ट सिटीसाठी नगरसेवकांच्या मीटिंगमध्ये काही कामासाठी त्यांना प्रश्न केला असता ती कामे करण्याचे माझे वयच नाही असे उत्तर नगरसेवकांना ऐकवले आहेत. तर प्रजावाणीच्या वृत्तपत्राच्या जाहिराती देखील त्यांनी रोखल्याचे सर्वांना ज्ञात आहे. या मालिकेत आणखी एका वादाची भर पडली आहे. पशुहत्या विरोधी नागरी समितीच्या वतीने आम्ही मनपा आयुक्त श्री सुशील खोडवेकर यांना भेटायला गेलो होतो. काल दुपारी 3 वाजताची त्यांनी आम्हाला अपॉइंटमेंट रीतसर दिली होती. त्यानंतर तब्बल 2 तासानंतर ते आले. तोपर्यंत आम्ही वाट बघत बसलो. माझ्यासोबत पशुहत्या विरोधी नागरी समितीचे प्रदेश सचिव बापू किनगावकर होते, कोषाध्यक्ष गंगाभिषण कांकर होते आणि इतर 10 ते 15 जण आम्ही सोबत गेलो होतो. त्यानंतर जेव्हा आम्हाला रीतसरपणे आम्ही परवानगी घेऊन आयुक्तांच्या कॅबिनमध्ये गेलो तर आयुक्तांनी सरळ आम्हाला म्हटले की तुमचे जे मोबाईल आहेत ते जप्त करण्याचे आदेश त्यांनी आम्हाला त्यांच्या बॉडीगार्डला दिले. बॉडीगार्डला दिल्यानंतर आम्ही मोबाईलला आमचे देण्यास विरोध केला असता त्यांनी आम्हाला एकेरी भाषेमध्ये शिवीगाळ केली की इथं नाटक करायचं नाही आणि तुम्ही जे आहे मोबाईल तुमचे देऊन टाका. तर मोबाईल देत नसताना त्यांनी हिसकाटून घेण्याचा बॉडीगार्डने प्रयत्न केला. तरी मग नंतर आम्ही घाबरून जे आहे ते मोबाईल त्यांना देऊन टाकलं आणि त्यानंतर त्यांनी म्हणे की तुम्ही हरामखोर हो, तुम्हाला मोबाईल कशाला लागतात, मोबाईल घेऊन इथं बाहेर नोटीस लावलेली नाही का, मोबाईल आतमध्ये आणायचे नाहीत, अलाउड नाहीत म्हणून. मी म्हणलं साहेब तुम्ही जे आहे कुठलीही दंडाधिकारी पोस्ट नाही आहे तुमची आणि पब्लिक ऑफिसर आहात तुम्ही अशी आरेरावीची भाषा करू नका. तर तुम्ही आम्हाला जास्त शिकवायची गरज नाही, निवेदन पुरतं बोला म्हणून आम्हाला म्हटले. आणि त्यानंतर निवेदनाच्या संदर्भात आम्ही बोलायला गेल्यानंतर त्यांनी म्हणले कुठला कत्तलखाना, कोणता कत्तलखाना, कुठं आहे तो कत्तलखाना अशाबद्दल आम्हाला बोलले. मी म्हणलं त्यानंतर आम्ही त्यांना रीतसर सांगितलं की साहेब आम्हाला तुम्ही बोलण्याची संधी द्या आणि आमचं म्हणणं ऐकून घ्या. हां बोल रे बोल काय तुला बोलायचं बोल
असं बोलल्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं की साहेब 21 ऑक्टोबर 2013ला आम्ही जवळपास 50,000 नागरिकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला होता आणि त्या मोर्चामध्ये एक त्रिसदस्यीय समिती जिल्हाधिकारी साहेबांनी गठीत केली होती। या समितीच्या अनुषंगाने त्यांचा जो अहवाल आहे समितीचा 21 डिसेंबर 2013ला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोहोचला होता आणि त्या अहवालावर अंमलबजावणी करण्यासाठी 2 फेब्रुवारी 2014ला माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट त्यांनी लिहिलं होतं की अत्याधुनिक कत्तलखाना जो आहे अल मॅफको फ्रोझन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कत्तलखान्याला मान्यता देण्यात येऊ नये आणि त्या उपरही सुशील खोडवेकर यांनी मार्च 2015ला कत्तलखान्याला मान्यता देऊन जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाचं जे आहे पायमल्ली केली होती। तर असं म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला म्हणले कोण जिल्हाधिकारी, कुठला जिल्हाधिकारी, मी सुद्धा IAS ऑफिसर आहे आणि असं करून आमच्या पार्श्वभागावर गोळ्या झाडून आम्हाला खतम करतो जर तुम्ही कत्तलखान्याचा विरोध केला म्हणून अशी सरळ आम्हाला धमकी दिली। आणि त्यानंतर कोण कुठला अधिकारी IAS त्याला जाऊन सांग, त्याला मला त्याला जे आहे मला ऑर्डर देण्याचे अधिकार आहेत का असं म्हणून जिल्हाधिकाऱ्याचा सुद्धा त्यांनी अपमान केलेला आहे। त्यानंतर आम्ही घाबरलेल्या परिस्थितीमध्ये आम्ही निरुत्तर झालो, काय बोलावं, तर त्यांनी म्हणे तुमच्यासारखे जे लोक आहेत ते हे कत्तलखाने वगैरे जे आहेत ते उघडण्याचे आणि बंद करण्याचे तुम्हाला कोण अधिकार दिले, तुम्ही सगळे खंडणी बहादर आहात म्हणे। आणि असं म्हणून आमचा इतका अपमान केला की एक IAS दर्जाचा अधिकारी एवढ्या खालच्या लेवलवर जाऊ शकतो का आणि बोलू शकतो का, हा आम्हालाच प्रश्न पडला। त्यानंतर आम्ही कसं तरी जीव मुठीत घेऊन बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला धक्काबुक्की करून त्यांनी ढकलून त्यांच्या कॅबिनच्या बाहेर काढलं आणि त्यानंतर आम्ही रितसरपणे कुठलीही काही न करता तिथे आम्ही कलेक्टर साहेबाकडे गेलो, माननीय काकानी साहेबांना घडलेला प्रकार सांगितला, माननीय अपर जिल्हाधिकारी स्वामी साहेबाला घडलेला प्रकार सांगितला आणि निवासी जिल्हाधिकारी माननीय कुलकर्णी साहेबांना घडलेला प्रकार आम्ही सांगितला आणि ह्या प्रकारानंतर पुढील कारवाई त्यांनी करतो म्हटले आणि त्यानंतर तुम्हाला जे काही तुम्हाला रीतसर तक्रार द्यायची तुम्ही द्या। आम्ही आमची रीतसर तक्रार जिल्हाधिकारी साहेबाकडे दिलेली आहे आणि वजीराबाद पोलीस स्टेशन नांदेड येथे सुद्धा आम्ही रीतसर तक्रार दिलेली आहे। त्यामुळे अशा मुजोर अधिकाऱ्याला आणि नागरिकांचा अपमान करणाऱ्या आणि त्यांच्या जीवावर बितेल अशी कृती करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी IAS दर्जाचे अधिकारी सुशील खोडवेकर यांचा संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही निषेध करणार आहोत। मी स्वतः लवकरच जर गुन्हा दाखल झाला नाही, पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही तर आमरण उपोषणाला बसणार आहे आणि सुशील खोडवेकर यांना निलंबित करेपर्यंत आम्ही हा लढा जे आहे ते संपवणार नाही, हा चालूच ठेवू। वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। आपण पाहत राहा नमस्कार लयचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक, डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक, डिंचाक डिचाक। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। किनवट तालुक्यातील मौजे गुंडे महागाव येथील सौ ललिता राठोड यांच्यासह रंगराव राठोड, प्रल्हाद चव्हाण या तिघांवर बिबट्याने हल्ला केला आहे। या हल्ल्यामुळे परिसरात खूप भीती निर्माण झाली आहे। किनवट तालुक्यातील मौजे गुंडे महागाव येथील सौ ललिता राठोड या सकाळी 6 वाजता गावाबाहेर प्रातर्विधीसाठी गेल्या असता त्यांच्यावर एका बिबट्याने हल्ला केला। या हल्ल्यात बिबट्याने त्यांचा कान तोडला आहे। यावेळी त्यांनी बराच वेळ त्या बिबट्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर एका वृद्ध व्यक्तीने मध्येच येऊन त्या स्त्रीचा जीव वाचवला। हा एकच हल्ला करून बिबट्या शांत बसला नाही तर आणखी 2 व्यक्तींवरही या
बिबट्याने हल्ला केला आहे। या हल्ल्यात 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत। हे रुग्ण आता शिवाजीनगर भागातील विजन हॉस्पिटल येथे ऍडमिट आहेत। ललिता राठोड वय 22 वर्ष, रंगराव राठोड वय 50 वर्ष, प्रल्हाद चव्हाण वय 45 वर्ष हे या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत। या हल्ल्यामुळे परिसरात खूप भीती निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे मागील 60 वर्षात आजपर्यंत कुणीही तिथे बिबट्या पाहिलेला नाही। या रुग्णांची तब्येत आता बरी असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे। कोणी कोण आले की ते पाठीमागून येऊन ढकलून देऊन मग ते असं लोटू लागली बाईनं, लोटू लागली की आता त्यानं हे करणं गेलं, तोंड त्याचं सापडणं गेलं, त्याला सापडणं गेल्यानंतर ढकलून दिलं आहे नंतर हां, आणि मग काय की असं केल्यानं कानाला। आज नांदेड येथील मारवाडी धर्मशाळेमध्ये वरिष्ठ पुरोहित संघातर्फे पर्जन्याच्या आगमनासाठी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शहरातील सर्व पुरोहितांनी सहभाग घेतला होता। या यज्ञाप्रसंगी सर्वांनी वरुणराजाला लवकर बरसावे म्हणून प्रार्थना देखील केल्या। पाऊस पडत नसल्याने मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे। वरुणराजाने लवकरच बरसावे यासाठी आज नांदेड शहरातील वरिष्ठ पुरोहित संघातर्फे पर्जन्यासाठी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते। मारवाडी धर्मशाळा येथे हे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शहरातील सर्व पुरोहितांनी सहभाग घेतला होता। या यज्ञाप्रसंगी सर्वांनी वरुणराजाने लवकर बरसावे म्हणून प्रार्थना देखील केल्या। शेवटी पुन्हा हेडलाईन्स। नांदेडचे आयुक्त IAS सुशील खोडवेकर यांनी दिली जीवे मारण्याची धमकी, प्रवीण जेठेवाड। उर्वशी घाटावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने सोयी सुविधा द्याव्या, इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट। बिबट्याच्या हल्ल्यात 3 जण जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही। वरिष्ठ पुरोहित संघाकडून मारवाडी धर्मशाळेत पर्जन्यासाठी यज्ञाचे आयोजन। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।